म्हाताऱ्याचं दिवस रात्र नुसतं सुरूच असतं नुसतं खॉ 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 खॉ. सगळा हिशोब माझा चुकवला. अय पुरी अगं पाणी आणखी थोडं. जा ना, तुम्हाला हात नाहीत का पाणी घ्यायला? हा, कळलं का माझ्या पुरी सारखी पोरगी तू ना. पोरगी नाहीये मी, तुमची सून आहे. तुझ्या बापाने तर लय सांगितलं माझं लेकरू लय जीव लावेन बापासारखं म्हणून. पहिले सगळे असंच बोलतात, जुळूस तर जुळले की सगळे रंग दाखवतात. कायला का माझं होतं नव्हतं सगळं तुमच्या हवाले केलं आणि मला आता बघा ना वैर तुम्ही. हा अहो मी म्हणते काय, तुम्ही जा ना, द्या ना विहिरीत जीव. माझं सगळं इथं सोडून माझा कसं इरीत कसं जीव जाईन तिकडे. माझा नाही पॅन्ट वाढायचा ना तिकडे. बाबा खरंच तुमच्या अशा वागण्याचा लय वैताग आलाय. हा, नुलस खायला आणि काहीतरी खायला ना. नौकर दिसली काय मी इथली? सून आहे मी या घरची. ना ग तुला एखादं माझ्या आशीर्वादाने ए खुशी आहे. लेकरू बाळ होईल. कसलं कसलं वरडती काय माणूस जर जवळ असती ना तर कानच फुटले असते माझे. कान फुटले असते? मग या म्हाताऱ्याच्या आवाजाने नाही फुटत तुझे कान, माझ्याच आवाजाने बरे फुटत आहेत. मग अगं तू आरडती ती म्हातारा आरडत नाही. पुण्य घ्यावा म्हाताऱ्या माणसाची सेवा करावा. मला इन्फेक्शन झालं की काय म्हाताऱ्याचं? मीच खो खो करायला. ए बाई लांबरा माय. काय लांब रा? अगं या म्हाताऱ्याला कुठेतरी गाड. हा, ह्याच्यामुळे आपल्याला आजार व्हायचा. गाडू म्हणजे अगं खुशी आहे, त्याला भूक लागली का तर खायला दे. काहीतरी केलं असेल ना काय नाही घरात. तुला करता येत नाही का? मी नाही काय केलं बाई. म्हाताऱ्याची सेवा केल्यावर पुण्य लागल, पोरं सुरू होते, प्रपंच मोठा होईल तुमचा. असं काय करता येड्यावानी? पोरं नाही व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो, त्यांना पोरं पाहिजे. तुम्हीच लय झालात आम्हाला. ती जड झालंय, डोक्यावरून पाणी गेलंय आता. ना तोंड देते ना आणून मला. नातवंड देतीन आणून. त्यांचा हागणं मुतणं आधी आम्हालाच काढावं लागल. देतीन आणून. ते जाऊन दे, जा स्वयंपाकाचं बघ जरा. याला भूक लागली, नवरा आला की मला बोंबलन. गिळायला कस काय दिलं नाही आमच्या बापाला अजून. तुझं तू कर आणि खा. कर म्हणजे माझं मी करून ठेव. ओय अगं परवाच नेल्स केलेत मी, त्याच्यामुळे मला जमत नाही काहीच करायला. करू तुला सांगितलं होतं का मी करायला असले नखरे. नखरे? चांगलं दिसण्यासाठी केलंय मी. ओके, माझे ओरिजिनल आहे, तू डुप्लिकेट करून आण. अगं ते पीठ मळता नाही येत, सगळं आतमध्ये जातं, माझे खराब होतील. काय अरे का भांड त्याच्या पुरी. काय करू? बाबा जेवले? आता कशाच ह्यांची भांडणं ओरखल्याशिवाय मला कुठे जेवण भेटते? म्हातारा सकाळीच गिळून बसलंय. मग काय तर सारखं नुसतं गिळायला लागते याला. सकाळी शिरा खाल्ला एवढा मोठा. काजू टाकून त्याच्यात. काय त्या शरीराने ते पोट बिघडवलं कच्चाचला का काय तापवलं? आता शिरा बी कच्चा लागल, थोड्याच्या भाकरी बी कच्च्या लागत्यान, भाजी बी कच्ची लागल. अरे यांची तोंड खपराची असते ना. ओ बाबा जेवढं देतोय ना त्यात भलं माना. शिरा ना दिला पण नसता आम्ही तुम्हाला. काय बोलावं या म्हाताऱ्याला, मला काय समजणच. तुमची चुकी नाही. पोराला नटी सारख्या लागत होत्या ना बायका. एवढी चांगल्या साध्या घरच्या आणल्या असत्या ना, आपल्या काळ्या सावळ्या ते त्यांनी जीव लावला. मग आणायच्या ना काळ्या सावळ्याच. आम्हाला कशाला आणायचं? कुणी सांगितलं तुम्हाला आगावपणा करायला? पोरांना गोऱ्या गोमट्या लागत होत्या ना. गोऱ्या गोमट्या. मग घ्यायचं आता खपून. लागत होत्या ना तर घ्यायचं खपून. खरं तर आमचंच आयुष्य बरबाद झालं. आम्ही या घरात आलो मग काय तर गेलो असतो आम्ही महालात. आणला आम्हाला या झोपडीत. आता अजून कसा माल पाहितला का किती चांगले आहे. हा किती चांगला पत्र आहे यांचा बघा. पत्र्याकड बंगला म्हणते त्याला बंगला. ते बंगल्याचं जाऊन द्या. तुमच्या बापाची तुम्हाला एवढीच काळजी असेल ना तर जा तुम्हीच गिळायला द्या. आणि तसं पण भाऊजी तुमचं लग्न नाही झालेलं, जा तुम्ही घेऊन. अरे तुमच्यापेक्षा अशी बाहेरीतली पोरगी आणतो ना त्याच्यासाठी. भारीतली. बसा. आमच्या नखाची पण सर येणार नाही तिला. काळी सावळी आणा तुम्ही, काळी सावळी. मग काय तर. तू नको टेन्शन घेऊ. तुला भारीतली 10-5 द्यायची बारी आली तरी तुला भारीतली बायको आणतो. हा 10-5 आम्ही तर दिले पाहिजे ना तुम्हाला 10-5. तू जेवला काय? नाही बाबा. चल दोघं बिजू आपण. जेवायला केलंय काय? की शर त्याला. हो जेवाय केलं वहिनी. नाही केलं आम्ही. हाताने जा. करून खावा. काहीतरी चल बाई. बाई चालले झोपायला. या म्हाताऱ्यामुळं नाही मी मारावं बाई. ह्याच्या अगोदरच बाया ह्याला काही पण करून घरातून बाहेर काढावं लागल, नाही तर मीच खुकू खुकू जायचे.
जेवण झाले बाबा. ए मानसी, जरा गार पाणी आण गाड्या प्यायला. काय पाहिजे तुम्हाला? अरे पाणी आण म्हणलं, मोकळी झाली हात आली. माझ्याच आयुष्याचं पाणी पाणी झाले. काय पाणी पाहिजे तुम्हाला? काय झालं तुला? काय झालं म्हणजे माझं आयुष्यच बर्बाद झालं या घरात येऊन. मग काय तर कोणी केलं आयुष्य बरोबर तू? तुम्ही, दुसरं कोणी? मी काय केलं जाऊ आता? तुम्ही काय केलं म्हणजे? हा, मला नव्हतं माहिती लग्नानंतर मला या म्हाताऱ्याचा एवढा त्रास होईल म्हणून. अगं थोडं त्रास सहन कर. किती सहन करायचा मी? हा, प्रॉपर्टी नको का? प्रॉपर्टी तर पाहिजे ना, मग पण एवढं सहन करायचं का त्याचं? अहो सगळं खोक 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 मी खोक ते करतोय नुसता. खोक खोक नाही, हागलेलं मुतलेलं बी उचलायचं, जीव लावायचं जरा. शी, हा. मी असं करण वय? स्वप्न बघा. मी काय म्हणतो, मोठ्याने आणि वहिनी जीव लावण्यापेक्षा आपण जेव्हा जास्त जवळ गेलो ना, मात्र सगळं आपल्याला देईन, त्यांना काहीच नाही द्यायचा. जरा डोक्यात आण. हम्म, बरोबर बोलताय तुम्ही. म्हणून हे काय करायचं करते? खायचंय का फक्त उचलून फेकायचंय? जीव लावा थोडं, पाणी बिणी काय लागते टायमाला, जेवण बिवण सगळं द्यायचं. चालतंय, करते तुम्ही जसं म्हणता तसं, पण लवकर आपल्या नावावर झाली पाहिजे. आपल्या दोघांच्या नावावर करायचं, त्यांच्या नावावर नाही गेलं पाहिजे काही. मग काय तर. अरे जरा डोक्याने चाल. बरोबर आहे तुमचं, मग डोक्याने चालायला पाहिजे. तसं बी मला बी लई खेळायची ते, मला बी मस्त कसत मस्त बाप आहे माझा. पण काय करते, किती सहन करून. कुठे गेले म्हातारं? असं घरातच झोपले? घरात झोपले का बाहेर गेले काय माहिती, मी नाही एवढं लक्ष देत. झोपतो मेलं पिलं तर काही प्रॉपर्टी सापडायची नाही. हा, उठीत राहा, जिवंत आहे का मग बघत काय तर. राहा. अहो मला काय वाटतं, तो चंदू नाही का तुमचा भाऊ, सारखं पुढं मागं करत असतो. अरे, त्याचा मग जीव त्याच्याच आहे. नावावर देते ना करून ते. त्याच काय ती येडे, त्याला काय कळत आहे? त्याचा जीव आहे म्हाताऱ्यावर, म्हणून ते म्हाताऱ्याला सोडित नाही. कळलं ना? आता माझा आमचा नाही, त्याचं बी मला माहित नाही आहे का नाही, पण आपण जरा वरवर आलं का लक्षात? आता मी पण बनते एकदम हा सभ्य हा, वरवर जीव लावा. सून. पाणी आण. तुम्हाला मी पाणी आणून देते. हा, जाण. खुशी, अयो काय झालं? तू कुठे ध्यान तुझं? मी काय येतात अगं जेवायला वाट, चल मला. कसलं जेवायला पिवायला? मी नसते वाडीत. मग कोण वाढीन मग? घ्या हाताने. तुला कशाला करून आणली मग मी? हाताने खायसाठी का हाताने करून खाण्यासाठी? हाताने करूनच खा म्हणलं मग मी नाही काय केलं. दे, चल वाढून दे लवकर, चल मला जायचंय मी परत. देणार नाही. का बरं? नाही देणार. झालंय काय बन? काय झालंय काय सांगू आता? म्हातारं नुसतं खोक खोक करीत असतं. आणि ती सटवी मला सांगते करायला, भाकरी कर, भाजी कर, धुणं धु, भांडी घास. मी काय उपत घेतलंय का? उपत घेतलंय? तुम्हाला डोके नाहीत का ग? थोडं फार अक्कल नाही वापरतेत का? काय झालं? अगं इकडे अजून म्हातारं आहे ना, जिवंत आहे, त्याची प्रॉपर्टी आपल्याला नकोय का? घ्यायची ना. असे 3 जण आहेत आम्ही. हा, ते एक तर ते चंद्या करते पुढं पुढं, त्याचं नाही लग्न. तू काय करायचं माहिती का? फक्त म्हाताऱ्याला जीव लावायचा. म्हणजे कसं बरं का, म्हाताऱ्याला वाटलं पाहिजे अरे ही सून चांगली, हे पोरग चांगले, अजून नाही का मग आपल्या नावावर करीन. तू जरा डोकं वापरा ना जरा. नुसतं हे काय कळलं का? दुसुक भुसुक नको करू. त्या म्हाताऱ्याला वाटू दे की ही लय जीव लावती, म्हणजे तो आपल्या नावावर लिहून दे. ते आई तर दोघं त्याला जाऊन दे ना. खरे 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 काय? चल दे जेवायला दे, चल. लगेच जेवायवर येऊ नका. मी नाही गेलं जेवायला. मग कोण करणार आहे? आणि पार्सल आणा ना. पार्सल तुला आहे ना असं दिन ठेवून मग. आणि ते म्हाता झालं बाईचं कधी थोडं झालं का आई त्या म्हाताऱ्याला खायला दिलं का नाही? नाही अजून. घ्या मग. नाही सकाळी शिरा दिलता ना. थोडे दिवस राहिले त्याचे, द्यायचं बघायचं, बळच जायचं. तू म्हणायचं मामा देऊ का खायला, खा पाणी. तवा कळलं ना ते म्हाताऱ्याला अरे ही जीव लावते आपल्याला. हा तसंच करते. एक काम करते, तुम्ही हात धुतलाय ना, बसा घडीवर, मी भाकरी बनवते. हा. चल चला.
काय विचार करतील आई? तू आहेस वय. हा मग काय झालं? कोण यायचं होतं? कोणी यायचं नाही ग. मग तो म्हातारा कसं जाईन ह्याचं बघते मी. म्हातारा कसं जाईल? अगं याडफीड लागले काय? म्हाताऱ्याला जीव लावायचंय असं सांगितलंय त्यांनी. काय जीव लावी ती? जीव लावून काय होणार आहे का? हा, मग जीव लावून लावून किती लावणार तू? हा, महिना लावशील, 2 महिने लावशील, 3 महिने लावशील. एवढा वेट करायचं का आपण? हा, एवढी वाट पाहिजे? ते बी खरं आहे ग. जर म्हातारं 2 वर्ष मेलच नाही तर? 2 वर्ष वाट बघायला लावते ना आपले नवरे असे आहेत. त्यांना काहीच कळत नाही. नाही, आता एक काम करायचं मग. काय? जेवायला द्यायचं नाही म्हाताऱ्याला. जेवायला देऊन काय होणार आहे? हा, हा ते पण आहे. जेवाय नाही दिलं की पोरांना सांगते मला जेवायच नाही दिलं. मग काय तर काहीतरी ना चांगलं करावं लागणार आहे, असं एकदम मोठं काहीतरी. आणि मेन म्हणजे ना ते चंदू आहे ना त्याला पण हाकलावं लागणार आहे. एक काम करू आपण, बाबांना घरातून बाहेर काढू, हाकलून देऊ. अगं ते आहे, बाबांना तर हाकलून देऊ, पण त्या चंदूचं काय करायचं? हा, त्यांना हाकलून दिलं त्याचं तर आपलंच करावं लागेल ना सगळं. ती पण खरं आहे. एक जायचं आणि एक राहायचं इथंच. मग म्हणजे दोघांना पण हाकलून द्यावं लागेल आपल्याला. बरोबर बोलली. आता कसं बोलली? गुड गर्ल. अशीच वागत जा, शाण्यासारखी नाही ती येड्यासारखी वागत राहते. कसं आहे ना, आपण जीव लावला ना तर म्हातारा गवर मारणार नाही, पण त्याचे हाल केले ना आपण ते एकदाचा मरून जाईन मग. आणि तो मेला की एस्टेट आपल्याच नावावर होईल. बरोबर आहे का नाही? खरं आहे ग तुझं. वारस तसं बी पुरच लागतात. आणि बाबा गेल्यानंतर बघू चंदूचं काय करायचं ती. बाबा काय म्हणती? म्हातारा म्हण म्हातारा. ते पण आहे का, पण कधी कधी ना आपलं तोंड जरा सांभाळून वागावं, कारण की भीतीला पण कान असते. ओ, कशी बोलली मग. ग खुशी. आता लईच हुशार झाली ग. बदाम खायला लागली की काय दररोज? हा बदाम खाते बघ. शहाणी. बाबा लय लांब बसले. अरे बसलो ना, जराशी तब्येतच बघ खराब झाली बघ, कणकणी आल्यासारखी. तब्येत खराब झाली. हा ना. बाबा तुम्हाला ताप पण नाही. मग काय सांगायचं आता. मग दवाखान्यात नाही का गेले? आता पैसा आहे का तुझ्याकडे? आहे का पैसे? नाही पैसे ना नाही ना बाई, काट्यांना म्हणावा घरी नसते आणि त्या पोरीला शैले दादाला सांगू का मी दवाखान्यात न्यायला? बघू म्हणून त्यांना दवाखान्यात आहे ना, त्यांना म्हणा म्हातारे दुखत दवाखान्यात न्यावं लागेल. मग काय करते बघू. चालते का मी नेऊ तुम्हाला गाडी? हॅलो हॅलो. अरे पण पैसे लागेल त्यांना दवाखान्यात जायला काही तू गाडीवर नेशील समजा, तेव्हा आपलं पाय जाऊ, पण पैसे कुठे आपल्याकडे. पण मी डॉक्टरला सांगन मी नंतर तर पैसे देतो म्हणून. हा बघ यांना तर अगोदर म्हणून बघ यांना, मग काय म्हणतात मग जाऊ आपण. जेव लागू नाही बाबा अजून नाही. जेव आणि बघ कोणी साक्ष नाही शैलेशला कोणाला तरी सांग म्हणा, आम्हाला यांना दवाखान्यात जायचं बाबाला घेऊन. चालतं मी घरी कोण आहे बघतो, मोठा दादा आहे का बालका दादा? हो त्यांना सांग. तुम्ही कुठे जाऊ नका, इथंच बता बर का. बर बर बर. मी जातो घरी बघतो आणि जेवतो पण. बाबा जाऊ का मी? हो जातो मी दादा सांगतो. हो. शालित दादा काय करतो? काही नाही, चाललो होतो. काय रे? ते बाबाला ताप आलाय, दवाखान्यात न्यायचंय. ने ना मग. आपण दोघं जण जाऊ ना बाबाला घेऊन. तू येडा झाला काय? मला काम आहे भाऊ. ते एक काम करते, अक्षर सांग जा तू. जाऊन दादा बाबाला ताप आलाय. माझं काम आहे ते म्हाताऱ्याला कुठे नेत बसतो. तुला माहिती ना, गावात सगळे लोक माझ्याकडे बघत येते. ते म्हातारा बसलं का गपचित नाही बसत, ख्या ख्या करत बसत. बाबा आहे तापले दादा. असू दे ना मग. त्याचा बाबा नाही का? मग मला पैसे देतो का? पैसे पण नाही माझ्याकडे. अरे ते पैसे आणायला जातो. तू एक काम कर, अक्षयकडे जा. अक्षय म्हणा घेऊन जा म्हणा. अक्षय दादा कधी आहे ना? हा हा जा. अक्षय दादा कधी जातो? आता जा जा. करत बसायचं यांचं दाव करत नाही. अक्षय दादा, अक्षय दादा. काय रे झोपेल कळत नाही कर तुला? बाबा चांगली झोप लागली होती तर आला मध्ये ऍक्शन दादा. काय बाबाला दवाखान्यात न्यायचंय. काय झालंय? बाबाला ताप आलाय. ने ना मग जा तिकडे. मला काय सांगतो? आपण दोघं जण जाऊ ना बाबाला घेऊन. तुला कान पडी ना मी. बघा मला तेवढंच काम आहे काय?
घेऊन जा तिकडे खांद्यावर म्हाताऱ्याला तिकडे. शैलेश दादाला म्हणलं ते हा म्हणलं, हा, त्याला सांग त्याला सांग त्याला सांग जा. तेच म्हणलं अक्षय दादा जा. तुला गुकायची काय मग? हा अक्षदा तुला मेंदू नाही का? वापरते नाही का स्वतःचा? अरे आपले बाबा आहेत असं काय बोलतात. आता तू शिकवतो का मला? हं? मला कळत नाही काय? जा बाय. पैसे दे ना मग. अरे पैसे बी नाहीत माझ्याकडे. जा ना बाबा जातो माझ्या तू परत माझ्याकडे येऊ नको. त्या म्हाताऱ्याचं तू खाते बे खाते करे नेतो मीच बाबा. येते मी बाबाला एवढा शहाणा आहे तर न्यायचं ना मग काय आला माझ्याकडे कसं बी तर भूक लागली जेवावं लागल. अय पुरी कुशाव काय झालंय येऊला? जेवायला झाला असं आण बसतो बाहेर पटाणार तिकडे. मी नाही केलं जेवायला. बघा तीन बारकी केलंय. जेवायला नाही केलं मग तुम्ही खाल्लं नाही काय? आम्ही खाऊन बसलो. काय झालं? तू केलं का भाकरीन कालून? झोपले होते मी. झोपली? खाल्लं का नाही काय पोटाला? मॅगी केली ती खाल्ली. तुम्हाला काय मॅगी? तुमचं बरं कशा बी चालतंय यार हा? मी पण भातच केलं. माझ्यासाठी काहीच नाही का? नाही केलं. नाही केलं. किती यायला मग काय खायचं? मला काय सांगता? तिकडे काय काही का? सांगता? हो का माझ्यावर काय अवलंबून नाहीये. ती पण करत असती तिला सांगत जा थोडंफार करायला. अरे पण म्हणतो हे नाही तर तिने तीन नाही तर कोणीतरी खायला घातलं पाहिजे का नाही म्हाताऱ्याला? मॅगी खाणार का? ए, तसलं आता लगेच करते. नको नको तसलं नको. भाकर असली तर आमचं बघितलं? दिलं तरी प्रॉब्लेम, नाही दिलं तरी प्रॉब्लेम. प्रॉब्लेमच प्रॉब्लेम. माझा तुम्हाला म्हातारा नको झालंय का या हा? घरात? म्हातारा नको झालंय का? आई किती ओळखता ना बाबा तुम्ही मनातलं. तर तुमच्या मनातलं ओळखायला 70 वर्षाचं वय झालं माझं. आता तुम्ही किती घेत रे छटाकभर? म्हणजे हा मग आता तुमचं 20-22 वर्षाची पुरी मग आता सगळं काही उन्हाळं पावसाळं घेऊनच आलं ना म्हातारा इथपर्यंत. मग कळाय पाहिजे ना म्हाताऱ्याला आपण नको झालो इथं जावं आपलं कुठतरी काळ तोंड करावं. माझं काय जरा ए सोडून पण एक मिनिट हा. काळ तोंड करायच्या अगोदर आहे ना सगळी प्रॉपर्टी आमच्या नाव करून द्या. तुमच्या नावावर हा आमच्या नावावरती. झोपेत दगड घालताना मॅट होता तुम्ही. अहो बाबा तुम्हाला वाटलं का आम्ही तसं करतो? नाही अरे तुम्ही भाकरी द्याय ना तर मग काय रे? तसं नाही बाबा. आता कसं आहे माहितीये का? तुम्ही आमच्या मनासारखं वागलात ना मग आम्ही पण तुमच्या मनासारखं वागू. हा ते म्हणतात ना एक असले एक असं दे. आम्ही बी तुम्हाला भाकर तुकडा खाऊ घालू ना. जवळ जिवंत आहे ना मी तोवर कुणाच्याच नाव एवढं बी नाही. मग मेल्यावर तर देतान का नाही? हे त्याच्यामुळेच आम्ही तुम्हाला भाकरी देत नाही तुमच्या अशा वागण्यामुळं. अरे तुम्ही त्याच्यावर टपलात नसतं म्हाताऱ्याचं काय घेणे नाही तुम्हाला. मग टपलोयत ना. अहो एवढा मथारा झालाय तुम्ही. हा द्यावा ना करून. हा अजिबात देत नसतो हा. मग जावा निघा आणि त्या तुमच्या पोराला बी घेऊन जा गायबाने. काय तर डोक्याला ताप. भाकरी घालाय मोकळं अरे आम्ही. तेवढंच एक माणसं आहे, त्यालाच कळतो बाप. तुम्हाला काय बाप कळतो म्हणजे या जिवंत आहे तोपर्यंत. जिवंत आहे तोपर्यंत द्यायचं नाही ना. मला निघा निघा. अरे घराच्या बाहेर काढून राहिलं ना. भाकर नाही म्हणते तर राहायचं बी नाही म्हणते तिथं. बघ वावर नाव नाही करून दिलं ना तर म्हणते तिथं राहायचं नाही भाकर नाही काहीच नाही त्यांच्या. निघा म्हणते आता. वहिनी लय झालं असेल. द्या ना बाबाला द्या. अरे ही कशी ह्यांचं तर काही नसतं गिळायचंच पडतं बाई यांना तर. हा इथं आमचा विषय काय चाललाय तुमचं काय चाललंय गिळायचं? हा बघतो तुमच्याकडे बघू. बघतो. बाबा, हा? चला, मी ते तुम्हाला नको बघू. ते तुम्हाला एस्थेटिकचं बनवून बघा जरा. चल, आपलं आपण करून खाऊ पण यांच्या समोर मी बघू. बाबा भाकरी बनवी ना. एवढा म्हातारा झालाय तर कसला माज आलाय काय माहिती. हा काय माहिती द्यायचं टपकायच्या अगोदरच आपलं नाव करून. पण नाही ना सुखाने कुठं बघवते. 4 दिवस राहिले त्याचे. घातलं असतं पिटल्यात काहीतरी दिलं असतं ढकलून. पण लेखांचं सुख कुठं बघवण. सुना चांगल्या आनंदी राहिलेल्या कुठं बघवण. मग काय तर लोकाचा बाप त्यांच्या लेकरांचा किती चांगला विचार करतो. नाहीतर हा साधं थुकून पण विचारत नाही. आणि काय म्हण पोरांना शिकवलं नाही काय नाही नुसतं शेती 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 आणि दुसऱ्याला बी शेती करायला होती. डोकंच आउट होतं बाई माझं तर. हेच चांगली झोप मोड केली माझी. ते खात्यावाल्याचे पैसे देऊन टाक ना. आम्ही काय देऊ? तुला देत येत नाही का? मग माझ्याकडे पैसे आहेत का? मग माझ्याकडेच का? काही एकटंच आहे का ते वावर? मग काय ते कांद्याची पट्टी आलेले त्याचे पैसे कुठे आहेत? आहे ना देणार आहेत ते. मग दे ना मग.
देतो ना, थांब ना जरा. मग खर्च केल्यावर देशील का? नाही देतो. म्हातारा दिसा ना, आज कुठे गेले? नाही, डंगर झोपला असेल कुठेतरी. कुशे हाय कुशे, काय झालंय? म्हातारा कुठे गेले? लावले हाक. माणसे येडे झाली का तू? काय सांगितलं तुला मी? काय हो काय झालं? म्हातारा कुठे? म्हातारं आम्ही दोघांनी मिळून दिलं हाकलून त्याला. अरे तुमच्याकडे डोक्यात पाणी झालं काय? तुला काय सांगितलं होतं मी समजून? अहो मला काय म्हणायचंय, तुम्ही विचार करा, आपण जर त्यांना सांभाळलं, हा खाऊ पिऊ घातलं, चांगलं चांगलं चुरलं, तर ती लई दिवस जगतील ना. जगू द्यायचं ना, आपली प्रॉपर्टी नको का? तुम्हाला कसं अक्कल नाही का? अक्कल घाण ठेवली तुम्ही अहो दोघांनी. तुम्हाला कसं कळत नाही? जरा बाहेर हाकलून दिलं ना, त्यांची पण नाही का आबाळ गाबाळ होईल ना, तर पडून मरतील ना, आणि ते मेल्यानंतर प्रॉपर्टी कोणाची? आपलीच. ये आईला बरोबर आहे. मग हुशार आहे ते. हे विचार केलाच नाही. आणि पटकन मग आपल्या ताब्यात आली ना जमीन, मग सगळं आपलंच आहे ना दोघांचं. आणि ते चंदूला पण आपण हाकून त्याचं बघू आम्ही. ते बाबरे म्हातारा मेन होतं आपलं. बरं झालं तिला आकलं. एकदा आम्हाला बोलता येत नाही तसं. बरं म्हणून झालं. तर आम्ही केलं ना, तुम्ही नसतानी. आणि एकदा का सगळं आपल्या हातात आलं ना, मग आपण प्लॅनिंग करू ना पुढची. पुढे जाऊन काय करायचं, काय नाही, कसं भविष्य आपलं घडवायचं, कसं रिच बनायचं. मग हुशार आहे त्या, हुशार आहे. हुशार आहे ना. उगा मॅगी खाती कधी. की आळ्या खाऊन आळ्या झाल्यात. काय बोलली? आळ्या झाल्यात पोटात. बरं आधी मरते तिकडे गेलं म्हातारं. मला बी किळस येत होती. ते खाकत आहे खोकत आहे मग नुसतं. काय तर? अहो कुठे पण थुकत होतं म्हातारं, आणि ते आम्हाला साफ करावं लागायचं. कसं वाटत होतं? जाऊ दे गेलं तर गेलं. बरं झालं. बरं मला माहिती मॅगीच केली असं. वाढ. आणि तू किती भात, हा? हे बघ आता ही आहेत ना, समजून सांगून काय ऐकणार नाहीत बघ. आता माझे राहिले थोडे दिवस, तुझं भविष्य आहे ना जरा अवघड जाऊ शकतं, म्हणून मी ना सगळं बरोबर नियोजन लावले. तू फक्त मी जोपर्यंत जिवंत आहे राहायचं, काय बोलायचं नाही, हात मिसळायचे. सगळं व्यवस्थित नियोजन झालंय बघ तुझं आता. हां हे बघ, मला जीव लावायचा आणि कोणाला दाखवायचं नाही काय. लय बघ हा, तू ये ना माझ्या नंतर बी लोक बघ. हा म्हणायचं नाही, कुणापाशी बोलायचं नाही काय. हा कुणाला नाही सांगायचं बघ. हा झाकून ठेवायचं. हा कुणी तुम्ही काय करताय? काय नाही हे बाबा, काय बघायला आलो होतो तुमची तब्येत बिब्येत कशी आहे ते. नाही म्हणलं. तब्येतीचं बघायला आलं आम्ही बरं तो वाटतंय पशी ना बाबा तुम्हाला? जेवण केलं का तुम्ही? आता आलंय पोरग तिकडून खेळून आता सापीन 1-2 भाकरी नाही, मी थापून देते ना भाकरी. नाही करतो करतो आम्ही. आता हे करतो, आता झाली सोय आम्हाला. आता करायचं खायचं मस्त. तुमचं बरं चाललंय ना? हा आमचं बरं चाललंय. आमचं बरं चाललंय, पण मला असं वाटतं तुमचं बरं नाही चाललंय नाही का? हा मला तुमची काय सेवा आता करतो की. नाही वहिनी बरं आहे आमचं. आमचं मस्त बाबा चाललंय. काळजी घेतो मी. हा आमचं मस्त चाललंय आता, आम्हाला नाही काढचं. नाही म्हणलं आले असते घरी तर. नाही आता आहे ना बघा, तुम्हाला जर वाटलं ना कधी आपल्याला कटाळा आला समजा, तर मग भाकरी कालवण आम्ही आपल्या इथंच करीत जाऊन खायचं. नाही तर मग तुम्ही आणून द्या तुमचं, समजा वाटलं तुम्हाला काय बाबा, केलं सणासुद्याला. एक विचारू, हा तुम्हाला आमची काहीच काळजी नाही का हो? आता कसं काळजी नाही तर कसं रे? नाही बाबा, मग येतो आम्ही परत नंतर. हा चहा पी काय वाटलं तुम्हाला तुमच्या मनाला, आम्ही नाही मागणार तुम्हाला. तुम्हाला वाटलं तुम्हाला आहे ना. देत जात जा तुम्ही. अगं ऐक ना, बदामाचा शिरा करून आणू ना आपण. असं. हा आणतो आम्ही बाबा. फिरा बाबा. मग आता किती दिवस झालं खाल्लेलं आपण. आणि पनीरची भाजी तुम्हाला आवडते ना? हा पण येतो आम्ही बाबा, मग स्वयंपाक करून आणतात ना. तुम्ही नका करू आम्ही आणतो. आजच्या दिवसात आणते तर मग आहे ना बर आपलं आणा लवकर, मग भुका लागलं. आणतो आम्ही. चल चल तू चल.
पेट्रोलला 500 मारले होते 250 दे बरं. आओ अरे काय झालं? ऐका ते बूट बघितलं का? काय 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 चौकश स्वच घ्या बरं. हो आम्हाला लय मोठी गोष्ट कळाली आज. आम्ही लय खुश आहे. अहो काय सांगू, आज आम्ही गाडग्यातलं सोनं पाहिलंय, म्हणजे ते गुप्तधन पाहिलंय. होय निम घेऊ बरं का, आता सांगतो तुला. कुठे 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 हे तर ना बाव चाललेलेच आहेत. अहो बाबांकडे आहे ते सोनं. हे काय नका सांग. खरंच की अहो आम्ही आमच्या डोळ्यांनी बघून आलोय. त्याच्यात सोन्याच्या चैनी, हातातलं कडं, अंगठ्या, किती काय काय होतं. असं बरं का ते खुशी ती चैन काय शाईन मारत होती ग. ती अशी धरली की चम चम. हा का? खरं सांगताय का खरंच? बरंच काय? खरं बघितलं? अहो खरंच की आणि आणि तुम्हाला अजून पण लय होतं त्याच्यात, हा. वाजत होतं. एवढं मोठं गाडगोय. आणि असं बरं का त्याच्यात आहे ना म्हातारा. किती काय काय असं हार वीर त्याला- बांगड्या. तेच सांगत होतो, जीव लावला असता ना मग ते आता आपलं झालं असतं ना. आता देईन का ते म्हातारे देईन का? अहो, ते अरे नाही, नाही. आपलंच करायचं. हे बघा दिलं नाही तर हिसकून घ्यायचं. हिसकून नाही, तसं काही देणार नाही. थांब, आपण काय एक डोकं काम लावलं. करू, थांब एक काम करू, आपण जाऊ म्हातारीला घेऊन येऊ. हा. म्हातारीला घेऊन गुडी गुडीत ते काढून घेऊ. ते काढून घेऊ आणि प्रॉपर्टी पण नावावर करून घेऊ काय. हा? आणि चालतंय आता चांगलं वागा बरं का, हा? दुसुक भुसुक करू नका. आणि ते ठीक आहे. आताच मी बाबांना म्हणून आले, काय? मी तुम्हाला बदामाचा शिरा आणि पनीरची भाजी करून नेते. ती बोलली हा, मी नाही बोलले मग तू करायचं. दोघींनी पण करा. पाहिजे ना गाडी ओ, घेतलं. ओ, ऐका तुम्ही दोघं बी हा. दोघांनी नीट वागायचं, आणि मेन म्हणजे चंदूला नीट वागवा. चंदच काय काय छंद्या. शेमड येते त्याला काय अहो, कळतंय. तुम्हाला नाही कळत ते काय? सगळं त्यांना धन देणार आहेत ते. हे बघा ते धन तुम्हाला आपल्याला माहितीये पाहिजे. एक गोष्ट कळत तुम्हाला, म्हाताऱ्याचा जीव कोणात अडकलाय? चंदू मधी. आणि आपला जीव गाडी घ्या. आता एक काम करा, तू म्हणली होती ना शिरा, बनव लवकर, म्हणजे कसं म्हाताऱ्याला थोडं खाऊ घालू, मग त्याला वाटून दे ना आपण जीव लावतोय म्हणून. बरोबर की नाही? हा बरोबर आहे. त्याच्यापेक्षा आपण जाऊन घेऊनच येऊ. इकडे का? हा, घरीच घेऊन येऊ. नाही तुम्ही घरीच घेऊन या, तर आम्ही बनवतो ना. नाही हा चालते चल. चल 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 तयारी लागू. चल. चल शिरा बनव जा. त्याच्या मॅगी नको टाकू. अशा सोना सगळ्यांना पाहिजे कसं मस्त पोटभर जेवलो आता. हा ना, आता एक काम करा, तुम्ही मस्त आराम करा. हा बरोबर आहे तुझं. तुमची झाली का जेवण? हा जेवण झालं की आमचं. सिंधू अहो पोटभर खाऊन गेलेत ते तर, आणि भूक लागली की परत तुम्ही येतीनच. बी आराम करा जरा, मी बी आराम हा. करतो. हा चालेल चालेल. तुमचं झालं ना पोटभर जेवण? मग आता अशा एवढ्या सोन्यासारखे दोन सुना असल्यावर लेकी सारख्या कसं झालं होतं स्वयंपाक? एकदम एकच नंबर. मस्त ना. आज भाजी तिने केलती म्हणून विचारती. वा, वा, वा. हम्म. लेकरू गुणाचं आहे ना. बरं मी काय म्हणते, झोपा आता तुम्ही. हाय काय बाबा मी काय म्हणते, हा? हे लईच कडक लागतंय मला. हा? सवय झाली ना मग तशी झोपायची. एक काम कर, तुम्हाला नरम उशी आणून देते मी. आणा इकडे हे दूध. अरे नको ना, मला झोप नाही हुशार नसलं आणि असं जाड जाड लागत ना मला. अहो तुमची मान दुखन, परत डॉक्टरांकडे आम्हालाच न्यावं लागेल तुम्हाला. आणा इकडे मी. अगं माझं दुखणं वाढन मी नसल्या उशाला. म्हातारं ना उशी सोडायला काय तयारच नाहीये मडक. जाऊ दे, झोपा. म्हातारा तर लागले घोरायला की. बघ ते माडकेत काय असेल ते निम्म बरं का. भेटून तर दे, लहानपणापासून पिसाळे निम्म असतं. कुठे कुठे काय मडक. कशाचं कसं काय? आणायचं हाताने कसे. तुम्हाला ना कळतच नाही. अहो कसं आणायचं म्हणजे ते सारखं उशाला घेऊन झोपतेत, हात पण नाही लावून देत त्याला. अहो मी तर ना काढायचा पण प्रयत्न केला मटक. मी त्यांना म्हंटल की तुम्हाला नरम नरम उशी आणून देते, हे ना कडक उशीने जरा प्रॉब्लेम होईल तुम्हाला, मान बिन लचकन म्हणून. कशाच काय ते म्हातारडं ना ऐकतच नाही, नुसतं उशी 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 घेऊन बसत. आणि आम्हाला डायरेक्ट म्हणता पण येईना ना मडकं द्या म्हणून. हा त्यांना कळून नाही द्यायचं की मडकं आपण मागतोय म्हणून. हा ना, उगाच डाऊट येईन परत. काय बाला हुशार आहे रे म्हातारा. कसं करायचं बरं. झोपले का मात्र? झोपले बर का आता म्हातार. मी काय म्हणते, जायचं घ्यायला. मी जास्त जायफळ घालू नये ना, आज त्यांना शिरा केलता. हा का? तसे तू मग लईच म्हणलं असं पोचलेली. गाढ झोपते, आणि गाढ झोपली ना मग आपल्याला काहीतरी करता येईल. बरं झोपले असेल तर हळूच मुडकं काढून घेऊ आणि निम्म बघ. हा बाबा भेटून तर दे. चला 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 चला.
ते बघू बाबा बाबा काय झालं अगं काय घातलं होतं त्या शिर्यात हा बाई जाय पळत घातलं होतं फक्त. आलटवलट करू नका आधी ना म्हातारे केलंय आधी मला घेतलं एवढं एवढं एवढंच बाबा अरे चंदू, चंदू, काय नाही झालं? अरे काय काय नाही झालं अरे काय केलं अरे वय झालं आता आम्हाला बी मग दुःख वाटतंय अरे अरे थांब ना. अरे आताच कळलं आम्हाला. अरे रडू नको रडू नको आम्ही आहे ना चंदू, अरे अरे इकडे बघू दे आम्हाला. इकडे तू नको तू. गेले भाऊजी ऐका ती चेन माझी बरं का. तो हार माझा एक मिनिट चैन मी पाहिली होती आधी ती माझी आहे तुम्हीच काहीतरी केलं अरे नाही चंदू काही नाही आम्हाला बी ऐका ते काय असेल ते सगळं निम्म निम्म असणार आहे आता सांगतो नाही काय असेल ते चेन बी ती बी निम्म निम्म असेल सगळं चैन पण तोडायची चैनीचं कसं काय निम्मा करता येईल? तुकडा होईल त्याचा, हा. आधी हिने बघितलं होतं. त्याच्या- नाही मी बघितलं मग इथं नाही काही मी पाहिलं होतं आणि त्याच्यात त्या अंगठ्या होत्या ना ती पण आपल्या येतं. हा. मग सगळं तुम्ही घ्या ना मग मग आम्हाला राणी हरपलाय बरं तू म्हणते तसं पण बरं, नको रडू तू अरे, हा, इकडे. अरे, इकडे. अरे दे इकडे हे, बस हा, तिकडे. बस इकडे इथे आलं लय मोठा. हळू. थांब. आई ग मला लय मस्त वाटतं आता सोन्याची चैन दिसून आता जसं चम 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 हे, अजून काय बघ थांब. सगळं निम निम होणार आहे दगड नाही परीच बिरीच असेल येतं बी निम करू अरे तू येडा झाला का? अरे अरे दगडी काय गो काय होतंय? अरे म्हातारे नेड्यात काढलं काढलं म्हातारीने. मकर घेऊन लावलं म्हाताऱ्याला आपण घेऊ. हा बरोबर बाबा उठा ना बाबा यांना इष्टिकीचं पडलंय बघा ना बाबा हे 2 लेख असून यांना सोन्या नाण्यात यांचा जीव गुतलाय पण बापात नाही जीव त्यांचा बघा ना कशी भांडणं चाललीत बाबा त्यांची उठा ना बाबा तुम्ही बाबा मला सोडून गेले बाबा ओ बाबा उठा ना बाबा बाबा जाऊ दे हे तर नकली ना प्रॉपर्टी तर आहे ना प्रॉपर्टी आहे ना मग काय तर कशाला निम करून घेऊ जाऊन तू तुझं त्याची- बघ मी माझं बघन हा, त्याचं चंदल देऊ हाकलून जाऊन दे त्याला हा. ते तसं बी त्याला हाकलून देते हा, त्याला काय द्यायचंय मग काय तर काय आले बापू ते सांगणारच होतो भाऊसाहेब तुम्हाला. वारले ना ते हा ना गेले ते अरे तुम्ही काय करता त्यांचा अंत्यविधी विधी काय आहे का करायचं आताच कळलं मी आम्हाला. काय म्हणतो भाऊसाहेब हा. ते प्रॉपर्टीचे कागद बिगद ते आणा ना आम्हाला घेऊ द्या आमचं आता काय केलं? ते केलं ना त्यांनी मृत्यूपत्र लिहिलंय ना केलंय हा ना, का? केलं ना आमच्या त्यासाठीच फोन नावावर करतोय. हा आमचंच केलं नाही मग तुमच्या नाही नावावर केलं मग ते चंदूच नावावर केलं हा अहो काय 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 बोलता तुम्ही त्याच्या धडधडीत लिहिलंय त्यांनी काय असं माझी अहो, इस्टेट बारक्या पोराला भाऊसाहेब नाव. काहीतरी चुकलं असेल तुम्ही नीट वाचलंय का? मी पण ते लिहिताना मी तिथं स्वतः होतो ना अरे देवा सगळे चंदू म्हणजे? नावावर केलं आणि त्यांनी असं लिहिलंय जोपर्यंत चंदूचं चांगलं त्याचं लग्न लावून त्याचं सुरळीत होत नाही तोपर्यंत तुम्हाला रुपये भेटणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला इथून पुढे ते चंदूचं बघायचं काय आहे ते आता हे झालं आता हे अरे देवा विषय ह्याच्यातच जाईल अरे पण हा ना ती आता अंत्यविधी करायचं तुमचं प्रॉपर्टीच चाललंय नाही हो तसं नव्हतं आमचं ते असंच चाललं होतं असंच डिस्कस म्हणजे पुढचा विचार करा मग अंत्यविधी हा तोवर मी घेतो गावातल्या लोकांना बोलून हा. चांगलं आहे का तुमचं अयो म्हणजे जे होतं ते बी गेलं सगळंच गेलं आता शहाणे हो याला चंदू हो
नाही म्हणा बाबा. अरे करू ना आपण सगळं करू दादा मला बाबा गेलं सोडून. माणसं ना, तुला मागितलं पैसे नाही. लागलं जे